लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवून डिलिमिटेशन करण्यासाठी आता नवा फॉर्म्युला आलाय. काय आहे हा फॉर्म्युला? तर प्रत्येक राज्यामध्ये जितक्या लोकसभेच्या जागा आहेत, त्या सरसकटपणे 50% वाढवण्यात येतील. वरवर पाहता आपल्याला हा फॉर्म्युला न्यायपूर्ण असा वाटतो, पण प्रत्यक्षात तसा तो नाही. तो फसवा फॉर्म्युला आहे. यासाठी एक मी उदाहरण देतो. तामिळनाडूमध्ये आता 39 खासदार आहेत. त्यांची जर खासदारांची संख्या 50% वाढवली म्हणजे ती साधारणतः 60 इतकी होईल. तर दुसरीकडे सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशातून येतात, 80 खासदार. त्यांची जर संख्या 50% वाढवली म्हणजे 40 ने वाढेल म्हणजे 120 होईल. म्हणजे आता पहा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश यांच्यामध्ये खासदारांच्या संख्येमध्ये जो गॅप आहे तो 41 जागांचा आहे. आणि हा नवीन फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर हा जागांमधला फरक किती असणार आहे? तर 60. म्हणजे 41 कुठे आणि 60 कुठे? प्रत्यक्षात आपण जर आकडा पाहिला तर ज्या राज्यांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवलं नाही, त्यांनाच जागांचं बक्षीस देणारा आहे आणि ज्यांनी नियंत्रण ठेवलं, ज्यांनी सुव्यवस्थितपणे कारभार केला, त्यांना शिक्षा देणारा आहे. म्हणून हा फॉर्म्युला फसवा आहे आणि त्याला विरोध केलाच पाहिजे.